भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी दिनांक 7 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। यासाठी मतदान पथके रवाना झाली। मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अशा सूचना केल्या। जिल्हाधिकारी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने मतदान कर्तव्य पार पाडणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले। पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे लातूर ग्रामीण मतदारसंघ क्षेत्रातील मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपाच्या कामकाजाची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पाहणी केली। तसेच यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती जाणून घेतली। या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याशीही त्यांनी संवाद साधला। आज साहित्य वाटप कशा पद्धतीने सुरू आहे, कशा पद्धतीने यंत्रणा काम करते आहे? आपल्याला माहित आहे लातूर तिसऱ्या फेजमध्ये उद्या आपल्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा आहे जो मतदानाचा आहे। उद्या पोल डे आहे आणि या अनुषंगाने माझे 16,547 मतदान अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे सर्व आज त्या पोलीस स्टेशनवर जाण्याची तयारी करत आहेत। आपण बघत आहात आणि साहित्याची तपासणी ईव्हीएम घेणं आमच्या महिला पण त्या ठिकाणी आहेत, त्या पण मोठ्या याच्यामध्ये रोल करत आहेत। वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये तयारी असते। आपण बघत असाल सुद्धा आहे, पण या सगळ्या याच्यात त्यांचा उत्साह आणि राष्ट्रीय कामकाजाबद्दल त्यांचं डेडिकेशन ही माझ्यासाठी महत्त्वाची काळजी आहे। मी या सगळ्यांना आवाहन केलं आहे की या कामात ते दुसऱ्यांची काळजी करत आहेत, पण त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यावी आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि निरपेक्ष आणि चांगल्या पद्धतीने ईव्हीएम आहे सुरक्षित उद्या पुन्हा या ठिकाणी येणार आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण काय सूचना दिलेल्या आहेत? तसं तर लातूर शांततेचं मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, पण काही ठिकाणी सेन्सिटिव्ह आहेत मॅडम मतदारसंघ। याबाबत आम्ही ट्रेनिंग दिलेले आहेत आणि पोलीस ट्रेनिंग पण झालेले आहेत आणि सध्या बाहेर पण वातावरण खूप गरम आहे, म्हणून आम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहे की वादविवाद कुठेच करायचे नाही आहेत, संघर्ष करायचे नाही आहेत। तर वातावरणातली तापमान हे कमी करून संवादात्मकरित्या जितके प्रश्न सोडवता येतील ते सोडवायचे। पण कायदा जर तुम्ही हातात घेतला तर त्याची अजिबात हयगय केली जाणार नाही। आयोगाच्या स्पष्ट तरतुदीप्रमाणे त्यामध्ये कडक कार्यवाही। निवडणूक लागल्यापासून आम्ही बघतोय की ब्रँड अम्बॅसेडर लातूरच्या तुम्ही स्वतःच आहात। मतदान वाढविण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढावा म्हणून तुम्ही जे आवाहन करताय तर निर्भयपणे मतदान नागरिकांनी करावं, तुमचं आवाहन काय असणार आहे? मतदारांसाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, महिलांसाठी सुविधा आहे, दिव्यांगासाठी सुविधा आहे, मतदान केंद्रावर थंड पाण्याची सोय आहे, दिव्यांगासाठी व्हीलचेअर आहे, ठिकठिकाणी शहरात QR कोड लागलेले आहेत। तुमचं मतदान कुठे आहे, तुमचं मतदान नोंदणी कुठे आहे हे तुम्हाला दर्शवतात आहे। सावलीसाठी वेटिंग रूम्स आहेत, जाण्या येण्याची सुद्धा कुणाची त्या ठिकाणी व्यवस्था नसेल सिनियर सिटीजन वगैरे तर त्या ठिकाणी आमचे तलाठी मदत करणार आहेत। ग्रामीण भागात माझे तलाठी पूर्ण तयारी निश्चित त्या ठिकाणी आहेत। प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे। आता गरज आहे आपण स्वतः आपल्या परिवारासोबत येऊन लातूरकरांनी मतदान करण्याची। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।